महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा. नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी. अंबरनाथ तालुक्यातील खोनी तळोजा रस्त्यावरील उसाटणे गावाजवळ एका खासगी बस चालकाला दुचाकीस्वाराने दगडाने मारहाण केली आहे. या मारहाणीत बस चालक धीरज भोपी याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालाय. या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्यामुळे दुचाकीस्वाराने बस चालक धीरज भोपी याला बस बाजूला कर, मला पुढे जाऊ दे असं म्हटलं. मात्र ट्रॅफिकमुळे पुढे जायला जागा नाही, तू थोडा थांब असं सांगितल्यानं त्या दुचाकीस्वाराला राग आला आणि त्याने धीरजला शिवीगाळ केली. तसेच तू उसाटणे नाक्यावर थांब असे सांगून त्याने फोन करून त्याच्या मित्राला बोलावलं. त्यानंतर दुचाकीस्वार आणि त्याच्या मित्राने बस चालक धीरज भोपी याला दगडाने बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ बसमधील एका प्रवाशांनी मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित केला असून या प्रकरणी आरोपींवर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. मारहाण करणारे दोन्ही आरोपी हे उसाटणे गावातील असल्याचं बोललं जात आहे. मी कंपनीतनं बाहेर निघालो तर ट्रॉफिक फुल झाली होती. ट्रॉफिक झाली होती तर मी मागून गाडी आल्या होत्या टू व्हीलर आणि फुल ट्रॉफिक झाली होती. पुढे जायला रस्ता नव्हता टू व्हीलरवाल्याला, तर तो शिवगाली द्यायला लागला मला. मग पुढे जाऊन तो बोलतोय मी नाक्यावर ये, मी थांबतोय तुला ये करायला, नाक्यावरती ये, मी बघतो तुला, असं बोलायला लागला मला. मी आलो तिथे, थांबवली गाडी त्यांनी डायरेक्ट आणि दगड घेऊन आला एक, तो कोण बोललेला तो, आणि मारण सुरुवात केली त्यांनी मारायची डायरेक्ट. किती जण होते? दोघे जण होते. डोक्याला किती टाके पडले? 6 टाके पडले. तक्रार केली पोलीस ठाण्यामध्ये? हां केली. मामाचा पोरगा आहे ना, ते बसवरती उसाटणे इथे गोडाऊन आहे, तिथं बस घेऊन जाते त्याची, आणि ते उल्हासनगरवरून माणसं सोडायला येतोय आणि तिकडे घेऊन जातोय. त्याच्यामध्ये तो उसाटण्याच्या इथे मागं कंटेनर होता, त्या कंटेनरच्या तिथे त्याची बस लागली होती. तर तिथनं तो निघाला तर कंटेनर साईडला झाला नाही, तर त्याच्या पाठीमागे उसाटण्याचा एक पोरगा होता, तर त्याची गाडी होती बाईक, तो साईडला काढत होता बाईक तिथून, तर त्याला निघाली नाही. तर तो बोलला याला का गाडी बाजूला कर, तर हा बोलला का पुढं मागं घ्यायला भेटत नाही, 2 मिनटं थांब थोडा. तर तो शिवीगाली करायला लागला याला. तर हा बोलला का शिवीगाली दादा करू नको. तर त्याच्यानंतर तो बोलला का आमच्या नाक्यावरती भेट, उसाटण्या नाक्यावरती, तुला मी दाखवतो का शिवीगाली काय असते म्हणून ना, कशी करतात म्हणून. तर तो बोलला का दादा राहू दे गे. तर तो बोलायला लागला राहू दे विदे ना, तू आमच्या नाक्यावरती मला भेट. तर त्याने तिथं त्याच्यासमोर एक पोराला फोन केला का तू नाक्यावरती ये म्हणून. तो याची बस पुढे गेली आणि तिथं त्याची बस थांबवली. तर एक लाल टी शर्ट घालून एक पोरगा आला आणि याने याला गाडीवरून उतरवला, गाडीतनं बसमधनं उतरवला, आणि त्याच्यानंतर याला मारहाण चालू केली. तर त्यांच्या हातामध्ये डगर भेटला तिथं, आणि तो दुसरा एक पोरगा होता तो आला सोबत, 2 जण झाले ते. एक डगर घेऊन आला आणि त्याला डगरामध्ये मारहाण सुरू केली. त्याच्यानंतर तो बोलायला लागला का मला मारता का म्हणून तुम्ही, तरी ते ऐकत नव्हते. तर बाजूची लोकंसुद्धा सोडवायला आली, पण त्याही मारायचं त्याला काही सोडला नाही ना. ते उसाटणे नाक्यावरती आणि उसाटणे गावातली पोरं होती, उसाटणे नाक्यावरती पकडून त्याला मारला आणि तो माणसं सोडायला चाललेला उल्हासनगरला. ही 5:10ला त्यांचा पहिला तिथं झालेला बाचाबाच झालेली काय. त्याच्यानंतर 5:10 बाचाबाच झाल्याच्या नंतर 10-15 मिनटं त्या ट्रॉफिकमध्ये थांबला होता. त्याच्यानंतर पकडा सुमारे 5:30च्या दरम्यानमध्ये तिथं त्याला मारहाण सुरू केली. त्याही तक्रार केली? हा पोलिसांमध्ये तक्रार केलेली आहे त्यांची. पोरं ओळखीची वगैरे नव्हती, फक्त ते बसमध्ये होते ना, ते व्हिडिओ बनवली होती. तर ती व्हिडिओच्या याच्यामध्ये आम्हाला समजली का उसाटण्याची पोरं आहेत म्हणून ती. इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है। THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं। सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक, हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े। उल्लासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे। हमारे साथ जुड़िए
और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए। THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है। बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा सतत अपडेट। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।